छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला भारतातूनच नव्हे तर विदेशातून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळतोय. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र नेमकं काय आणि एकूणच या सगळ्या चित्रपटाच्या निमित्तानं ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आहेत. बोलूयात. खरं तर छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी उत्सुकता एक वेगळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. एक इतिहास अभ्यासक म्हणून एकूणच तुम्ही संभाजी महाराजांच्या जीवनाकडं एकूणच त्यांच्या जीवन प्रवासाकडे कसं बघता? श्री शंभू छत्रपतींचं जे सगळं जीवन आहे त्याला एका शब्दात आपण सांगतो की संघर्षमय जीवन राहिलेलं आहे. त्यांना वयाच्या अवघ्या 9व्या-10व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याला जावं लागलं. आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांना कैदेत राहावं लागलं. एवढंच नाही तर त्यावेळेचा काळ तुम्ही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिवाजी महाराज आणि सगळी मंडळी सापडून येत औरंगजेबाच्या ताब्यात म्हणून संभाजी महाराजांना तिथंच मथुरेत ठेवलेलं आहे. आणि शिवाजी महाराज स्वतंत्र आले आणि संभाजी महाराज नंतर मथुरा म्हणजे आग्रा ते राजगड असा प्रवास त्यांनी त्या लहान वयात केलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय की संभाजी महाराजांना ज्या वेळेला युवराज पद मिळालं आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या वेळेला संभाजी महाराजच गादीचे वारस आहेत, युवराजपद मिळालं म्हटल्यानंतर युवराजपदाचा अभिषेक त्यांना झाला आणि अधिकृतरित्या गादीचे वारस स्वराज्याचे जे पुढचे छत्रपती असणार होते ते संभाजी महाराज होते. पण त्याच वेळेला संभाजी महाराजांचं धर्मशास्त्रातलं जे पारंगत्व जे होतं त्यानंतर त्यांना ते एका सगळ्यांना समान न्यायी दृष्टीनं बघत होते. आणि असा राजा छत्रपती झाला जो रयतेची काळजी घेतोय, जो रयतेला करांमध्ये सूट देतोय. अशा गोष्टी या शिवाजी महाराजांच्याच सहकारी असणाऱ्या पण संभाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि त्यांची जी काही सगळी प्रधान मंडळी होती यांच्याबरोबर त्यांचा अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे. यातून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची योजना ठरल्याप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराज ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळेला युवराज असणाऱ्या व्यक्तीचा म्हणजे इथला स्वराज्याचा सगळा कारभार रायगड राजधानीचा सगळा भार खरं तर युवराजांवर सोपवून महाराजांना तिकडं जाणं हे नियमानुसार होतं. पण ही जी काही प्रधान मंडळी आहेत ही संभाजी महाराजांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात आणि त्याच्यातून एक वेगळं संकट निर्माण होऊ शकतं. म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना त्यावेळेला शृंगारपूरला ठेवलं आहे. म्हणजे आत्ता जिथे संभाजी महाराज सापडले संगमेश्वर त्याच्यावरचं गाव त्यांच्या सासरवाडीमध्ये संभाजी महाराजांच्या शिर्केंच्याकडं त्या ठिकाणी ते राहिले. तिथला त्यांनी तो कारभार जो आहे सगळा तो सुभ्याचा कारभार त्या कोकणातल्या तो सगळा त्यांनी सांभाळला. आणि त्याच वेळेला दिलेर खान पठाण हा दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगजेबाकडनं आलेला होता. ज्यावेळेला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयला गेले त्यावेळेचं आहे राज्याभिषेकानंतरचं. आणि त्या दिलेर खान पठाणाला अत्यंत मुत्सद्देगिरीनं संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवरच झुलवत ठेवलं आहे. जोपर्यंत सगळं सैन्य मुख्य सैन्य जे होतं सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराज आणि जे मराठ्यांची जे घोडदळ होतं पायदळ होतं जे पराक्रमी सगळं सैन्य महाराजांच्याबरोबर दक्षिण दिग्विजय करायला नवीन राज्य जिंकायला गेलेलं होतं. आणि अशा वेळेला शंभूराजांनी दिलेर खानासारख्या म्हणजे ज्या दिलेर खानानं आणि मिर्झा राजा जयसिंगानं पुरंदरचा तह करायला शिवाजी महाराजांना भाग पाडलं होतं अशा दिलेर खानाला त्यांनी स्वराज्याच्या सीमेवर अडवून ठेवलं होतं. त्याच्याशी चर्चा करून मी तुझ्याकडे येतो हे करून अशा मुत्सद्देगिरीनं. आणि त्यानंतर ते पातशाहीत फितवा करावा म्हणून संभाजीराजे दिलेर खानाकडे सुद्धा गेले. पण तिथं त्यांना पकडण्याची औरंगजेबाची आदेश आल्यामुळं तिथून ते निसटले आणि पन्हागडावर आले. आणि पन्हागडावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली. शिवाजी महाराज पन्हागडावरून राजाराम महाराजांचं लग्न लावतो आणि परत आपण सगळ्या स्वराज्याचा कारभार कसा करायचा याची योजना करू म्हणून इथून निघून गेले. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचं तिथंच निधन झालं.
आणि मग संभाजी महाराजांच्या जीवनातला परत संघर्षाचा, जीवावरच्या संकटांचा कार्यकाळ सुरू झाला. ही जीवावरची संकटं ही शत्रूनं आणलेली नव्हती, जीवावरची संकटं ही स्वकीयांनी आणलेली होती. त्याच्यामध्ये ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेला या अत्यंत पितृभक्त असणाऱ्या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची जी शेवटची भेट झाली त्यावेळेला बखरकारानं, सभासदानं संभाजी महाराजांच्या तोंडात वाक्य दिलेत की ते म्हणतात की मी साहेबांच्या पायाची जोड आहे, मला राज्य नको, मी दूध भात खाऊन तुमच्याबरोबर राहतो, असं म्हणणारा ह्या पुत्र शिवाजी महाराजांचा. त्यांना शिवाजी महाराजांच्या निधनाची खबरसुद्धा कळू नये अशी योजना केलेली होती. पण संभाजी महाराजांचं, जसं शिवाजी महाराजांचं हेर खातं तरबेज होतं तसं संभाजी महाराजांचं सुद्धा हेर खातं तरबेज होतं. आणि स्वराज्यातल्या लढाऊ जी लोक होती, सामान्य रयत होती, या सगळ्यांचा पाठिंबा संभाजी महाराजांना होता. म्हणून संभाजी महाराज त्या जीवावरच्या संकटातून वाचले आणि कैदेत पडायच्या ऐवजी, म्हणजे हे प्रधान अण्णाजी दत्तो मोरोपंत हे सैन्य घेऊन रायगडावरून निघाले. त्यांनी राजाराम महाराजांना मंचकारोहण केलं आणि तिथून त्यांनी सैन्य घेतलं आणि संभाजी महाराज पन्हाळगडावर होते, त्यांना पकडण्यासाठी जे तिथनं निघाले. पण सैन्य, हंबीरराव मोहिते आणि सगळ्या सैन्यानं या प्रधानांनाच कैद केलं आणि पन्हाळगडावर संभाजीराजांच्या समोर आणून ठेवलं. पण हा खूप दर्यादिल, हा खूप मोठ्या मनाचा राजा. तर वय वर्ष फक्त 22 वय होतं त्यावेळेला, 21-22 वय महाराजांचं. ही सगळं घटना घडली 1680ला. त्यावेळेला त्या राजानं या प्रधानांचं, त्यांनी जे स्वराज्य उभारणीमध्ये जे कार्य केलेलं होतं, शिवाजी महाराजांना साथ दिलेली होती, असं हे सगळं बघितलं आणि स्वतःच्या जीवावर आलेलं असताना, म्हणजे संभाजीला मारावा म्हणून ते आलेले असताना, कैद करून ठेवायचं, मारायचं अशा दृष्टीनं आलेले असताना त्यांना उदार अंतकरणानं माफ केलं आणि स्वराज्याचा कारभार त्यांनी सुरू केला. एवढं सगळं त्यांनी माफ केलेलं असताना पुन्हा यांच्या मनामध्ये संभाजी महाराजांच्या विषयावरची जी, संभाजी महाराजांच्या बद्दलची जी द्वेष भावना होती ती वारंवार उफाळून येत होती. आणि त्याच वेळेला औरंगजेबाचा मुलगा सुलतान अकबर हा औरंगजेबाशी बंड केला आणि तो सगळ्या जगामध्ये औरंगजेबाच्या विरुद्ध, औरंगजेबाच्या बंडखोर मुलाला आश्रय फक्त संभाजीराजे देऊ शकतात म्हणून तो उत्तरेतून संभाजीराजांच्याकडे आला. संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला आणि कोकणातील सुधागड पालीच्या पायथ्याला पाचशापूर नावाचं, तिथं तो राहिला म्हणून त्याला पाचशापूर एक नाव पडलं, त्या ठिकाणी त्याला ठेवलेलं होतं. तर ह्या कटवाल्या मंडळींनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवाजी चिटणीस त्याच्यामध्ये पत्र लिहायला सामील झाले आणि हिरोजी फर्जंद, सोमाजी दत्तो आणि काही मंडळी कटवाली, या सगळ्या मंडळींनी स्वराज्य उभारणीमध्येही सामील आहेत सगळी मंडळी, यांनी सुद्धा जीवावरची संकट खेळलेत. पण संभाजी महाराजांच्या देशभावनेपोटी सगळं राज्य हे त्या अकबराला देतो म्हणून त्याला पत्र पाठवली. एवढंच नाही तर संभाजी महाराजांना विष घालून ठारच मारायचं म्हणून संभाजी महाराजांच्या जेवणामध्ये यांच्या कटवाल्यांनी मत्स्यान्नातून, म्हणजे माशाच्या अन्नातून विष घातलेलं होतं. पण तो कट उघडीच आला आणि संभाजी महाराज वाचले. आणि मग संभाजी महाराजांनी स्वतःच्या जीवावर आलेलं त्यावेळेला त्यांनी माफ केलेलं होतं. पण स्वराज्यच औरंगजेबासारख्या शत्रूच्या मुलाच्या ज्या वेळेला हे पदरात टाकणार होते त्यावेळेला त्यांना हत्तीच्या पायी देऊन देहदंडाच्या शिक्षा दिल्या. असा हा न्यायी ज्या वेळेला स्वतःसाठी ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ केलं, पण स्वराज्यावर आलेल्या शत्रूला या छत्रपतींनी माफ केलं नाही. आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की खासा औरंगजेब हा लगेचच त्या अकबराच्या पाठीमागून स्वराज्यावर चालून आला. औरंगजेब आल्यानंतर त्यानं सतत 3 वर्ष स्वराज्याचा डोकेफोड केली, त्याला स्वराज्याचे किल्ले जिंकता आले नाहीत. रामसेससारखा एक लहान किल्ला नाशिक जवळचा स्वराज्य सीमेवरचा तो 3 वर्ष औरंगजेबासंग झुंजत होता. आणि त्यानंतर मग औरंगजेबानं स्वराज्यावर काही उपाय चालत नाही, संभाजीराजा हा आपण सहजासहजी जिंकू शकत नाही म्हणून आदिलशाहीकडे मोर्चा वळवला. 1 वर्षामध्ये आदिलशाही जिंकून घेतली, लगेच त्याच्यानंतर कुतुबशाही जिंकून घेतली आणि परत औरंगजेबानं स्वराज्यावर चाल केली.
सगळीकडं जे शत्रूचा सगळा शत्रूनं म्हणजे औरंगजेबानं चारही बाजूनं स्वराज्याला घेरण्याचा प्रयत्न केला. पण अशा वेळीसुद्धा संभाजी महाराजांची काही पत्र उपलब्ध आहेत. त्यांनी त्यावेळेला सर्जेराव जेध्याला लिहिलं पत्र खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या कान्होजी जेधेंचे सुपुत्र आहेत, की तुम्ही औरंगजेबासहित जर शत्रूला कोण सामील होत असेल तर त्याला आम्ही कापून काढू, अशी ती पत्र आहेत. सगळ्या मावळातनं, सगळ्या सह्याद्रीतनं, या महाराष्ट्रातनं सैन्याची संचनी करून म्हणजे सैन्य भरती करून औरंगजेबाशी लढा द्यायचा अशी उमेद संभाजी महाराजांनी त्यावेळेला धरलेली होती. आणि आपण बघतोय की एका मोठ्या फितुरी कटामुळं संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि मग त्यांना हाल करून त्यानं मारलं. आपण बोललात की शौर्य होतं त्यांच्याकडे, मुत्सद्दीगिरी होती. जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्यामध्ये काम करायला तयार होती, मग ती संभाजी महाराजांच्या सोबत काम करायला का तयार नव्हती? काय त्यांची मानसिकता होती? शिवाजी महाराजांच्या बरोबरची अनेक लोक, हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. सगळे जे सरदार आहेत, म्हणजे जे लढाऊ सगळी सैन्य आहेत, किल्ल्यांवरचे किल्लेदार आहेत, हे सगळे संभाजी महाराजांच्या बरोबर आहेत. फक्त जी सरकारकून मंडळींपैकी जी अण्णाजी दत्तो, हे मोरोपंत पिंगळे आणि त्यांचे जे प्रल्हाद निराजीला नंतर संभाजी महाराजांनी 88ला पकडलं, परत 1688ला, ही जी मंडळी आहेत ही संभाजी महाराजांचा द्वेष करत होती. त्याची कारणं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेत आहेत. त्याची कारणं संभाजी महाराजांच्या रयतेच्या काळजी घेण्यामध्ये आहेत. विद्वत्तेत काय आहेत तर संभाजी महाराज हे संस्कृत तज्ज्ञ होते. संभाजी महाराज हे धर्मशास्त्रज्ञ होते. म्हणजे एखाद्या धर्मपंडिताला लाजवेल अशा पद्धतीचं धर्माचं त्यांना ज्ञान होतं. आणि ते कशातून सिद्ध होतं तर गागाभटानं समय नयन नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. राज्याभिषेक प्रयोग ज्यानं लिहिला ना त्या गागाभटाने, तर त्या गागाभटाने तो ग्रंथ संभाजी नृपशंभूला अर्पण केला. आणि म्हणजे संभाजी महाराजांची विद्वत्ता, त्यांचं धर्मशास्त्राचं हे, आणि त्या ग्रंथामध्येच संभाजी महाराजांनी असं नोंद करून ठेवलं आहे की वेदमंत्रांचा जो अधिकार आहे तो सर्व वर्णांना राहील. ते आहे त्या असं महिने ग्रंथात, मी काढून तुम्हाला दाखवू शकतो की ही त्यावेळेला जसं एक लष्करी क्रांती केली, स्वराज्य निर्माण झालं, तसंच ही मोठी धार्मिक क्रांती होती की सर्व वेदांचा अधिकार हा सर्व वर्णांना राहील असं सांगणारा राजा हा काही कर्मठ लोकांना नको होता. आणि त्याच्यातूनच त्या राजाबद्दल एक द्वेष भावना निर्माण झाली होती आणि त्याचं नेतृत्व ही कर्मठ लोक करत होती. आणि म्हणून त्याची सगळी कारणं जी आहेत ती फक्त राज्य लालसेमध्ये नाही आहेत, ती कारणं धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्रावर प्रभाव कुणाचा राहणार याच्यामध्ये सुद्धा आहेत असं मला वाटतं. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं काम केलं, मात्र तरी देखील आपण बघितलं मागील काही वर्षापर्यंत त्यांच्याबद्दलची एक प्रतिमा तयार केली गेलेली होती. मग ती कशा पद्धतीनं आणि याची सुरुवात कुठून झाली आणि का? तुम्ही जर बघितला तर याची सुरुवात शिवकाळापासून आहे. शिवकाळामध्येच रायगडच्या पायथ्याला अशा अफवा उठवलेल्या गेलेल्या होत्या की संभाजी महाराज हे बदफैली आहेत. आणि त्या कोण उठवत होतं ह्या सुद्धा त्या पत्रातून नोंद आहेत. ते प्रधान आणि त्यांची जी काय कंपू आहे जो संभाजी महाराजांच्या विरोधात गेला होता तोच ही अफवा उठवत होता. आणि याच्या सगळ्याची सुरुवात जी परत नव्यानं झाली ती मल्हार रामराव चिटणीस या चिटणीसानं संभाजी महाराजांचं एक चरित्र लिहिलं. त्यानं राजाराम महाराजांचं सुद्धा लिहिलं, अनेक त्यानं सगळी शिवछत्रपतींचं लिहिलं आहे, त्यानं शंभाजी महाराजांचं लिहिलं आहे, राजाराम महाराजांचं लिहिलं आहे, शाहू महाराजांचं नंतरच्या काळातल्या ते लिहिलं आहे. आणि त्यानं पहिल्यांदा संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते अशा पद्धतीनं विकृत पद्धतीनं रंगवायला सुरुवात केली. पण त्याची मुळं जी आहेत ती शिवकाळातली आहेत. शिवकाळातच संभाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा या उठवल्या गेलेल्या होत्या आणि त्याचं
जे प्रतिबिंब आहे ते मनुचीच्या लेखात सुद्धा उमटलेलं आहे. मनुचीनं जे तो त्यावेळेचा प्रवासी आहे, तो औरंगजेबाकडे होता मनुची, माहीत आहे. तर त्याच्या लेखामध्ये सुद्धा ते आलं आहे. खाफीखानाच्या नोंदींमध्ये ते आलेलं आहे की संभाजी महाराजांना संभाजी महाराज असे होते तसे होते. यांनी त्या ज्या वंदत आहेत, गावगप्पा ज्या आहेत त्यावेळेला ज्या उठवलेल्या होत्या त्या आलेल्या आहेत. पण त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या जे क्रूर हत्या औरंगजेबानं केली त्याच्यानंतर महाराष्ट्र जो उसळून उठला आहे त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की ह्या ज्या सगळ्या वंदता आहेत त्या खोट्या आहेत आणि संभाजी महाराजांच्या खुनाचा हत्येचा बदला घ्यायचा म्हणून इथल्या गवताला सुद्धा भाले फुटलेत. इथल्या दगडानं पत्थरानं सह्याद्रीच्या औरंगजेबासंग लढा दिला आणि तो लढा प्रदीर्घ काळाचा आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतरचा जवळजवळ तुम्ही बघा 17 वर्ष औरंगजेब इथं डोकं फोडतोय. त्याला मराठ्यांनी जिंकून दिलं नाही, त्याला त्राही भगवानकडून सोडलं. आणि हे कशासाठी? तर त्यानं एका शूर पराक्रमी रयतेची काळजी घेणाऱ्या राजाची अत्यंत क्रूर हत्या केली म्हणून. जर संभाजी महाराज या सगळ्या वंदता खऱ्या असत्या तर रयतेनं त्यांच्यावर प्रेमच केलं नसतं, रयत एवढी उसळलीच नसती. बरं झालं बला गेली असं म्हटलं असतं, पण तसं झालं नाही. उलट रयत चौपट ताकदीनं औरंगजेबासंग लढली, शत्रूसंग लढली आणि तो विषम परिस्थितीतला लढा होता, तो साधा लढा नव्हता. जगामध्ये अशा पद्धतीचं विषम लढाई म्हणजे एका बाजूला औरंगजेबाकडं काबूल कंधारपासून ते आसाम ओरिसापर्यंतचं राज्य आहे, त्याच्याकडं सर्वोत्तम तोफखाना आहे, त्याच्याकडं सर्वोत्तम घोडदळ आहे, त्याच्याकडं प्रचंड म्हणजे अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत साठलेला खजिना आहे मोगल सगळ्या साम्राज्याचा आणि त्याच्याकडं सर्वोत्तम सेनापती आहेत, सगळीकडचे चांगले रणमैदान गाजवलेले सेनापती आहेत. तर अशाच लोकांसंग संभाजी महाराजांच्या प्रेमासाठी इथली रयत लढली आणि जवळजवळ औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीतच गाडलं. हे संभाजी महाराजांचं चरित्र आहे आणि ते किती चांगले होते हा पुढचा लढा ते संभाजी महाराज हे रयतेची काळजी हे सांगणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही सगळ्या कथा आल्या आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये विनाकारण पराक्रमी पुरुषांचा द्वेष करायची एका प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीनं संभाजी महाराजांना जवळजवळ औरंगजेबानं संभाजी महाराजांना एकदाच मारलं, लक्षात ठेवा. पण या प्रवृत्तीनं संभाजी महाराजांना अनेक वेळा मारले. संभाजी महाराजांच्यावर जी नाटकं झालीत त्या नाटकांमध्ये संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन केलेलं आहे. तुम्ही गुणोत्कर्ष नावाचं पहिलं नाटक 1885-85चं त्यावेळेपासून ते आत्ताच्या काही 15-20 वर्षापर्यंतची जी नाटकं आलीत ती तुम्ही बघा. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं यथेच्छ चारित्र्य हनन केलं आहे आणि त्या नाटककारांना आपण जिनी ती नाटकं लिहिलीत त्यांना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं, काही लोकांनी मुद्दाम म्हणून डोक्यावर घेतले. त्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. ते राजसन्यास नावाचं नाटक लिहिणारा राम गणेश गडकरी, त्याचे पुतळे लिहिले, पुतळे त्याचे तयार केले गेले, त्याच्या नावानं सभागृह आहेत. त्याला राम गणेश गडकरी ज्यानं इतकं बदनामीकारक नाटक लिहिलं संभाजी महाराजांचं त्याला आपण डोक्यावर घेतोय. आणि ही सुरुवात बदनामीची या सगळ्या नाटकातून. त्यानंतर काही खोट्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यानंतर काही कविता संभाजी महाराजांच्या चरित्रावर खोट्या लिहिल्या गेल्या, त्यानंतर सिनेमे आले. मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, दुर्दैवानं कोल्हापुरातच ते निर्माण झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जवळजवळ 200 वर्ष संभाजी महाराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवायचं, त्यांना बदनाम करायचं. एक सुव्यवस्थित कारस्थान आहे ते. जर तुम्ही बघितलं ती नाटक लिहिणारी कोण आहेत, हे कादंबऱ्या लिहिणारे कोण आहेत, बकरी लिहिणारे कोण आहेत, हे जर तुम्ही त्यांची यादी काढा तुमच्या लक्षात येईल ती कुठल्या वर्गातले आहेत आणि ते का लिहितात. इतकी वर्ष हे सगळी छत्रपती संभाजी महाराजांची अशा पद्धतीनं त्यांचं चारित्र्य हनन करणारी ही सगळी दृश्य रंगवलं गेलं. त्याला विरोधाभास असणारा
काही प्रसंग संभाजी महाराजांच्या आयुष्यात असतील, त्या संदर्भात काय सांगाल? काय असे प्रसंग आहेत का जे याला विरोधाभास ठरू शकतील? अनेक आहेत. संभाजी महाराज हे मातृभक्त होते. संभाजी महाराज यांनी स्त्रियांचा किती आदर केला याचं उदाहरण त्यांच्या स्वतःच्या पत्नी आहेत येसूबाई महाराणी साहेब. हा असा राजा आहे की ज्यानं स्वतःच्या राणीला, म्हणजे स्वतःची जी पत्नी आहे त्याला श्री सखीचा दर्जा दिला आहे, म्हणजे मैत्रिणीचा दर्जा दिला. श्री सखी म्हणजे त्याची मैत्रीण. श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का त्यांना दिलेला होता. असा हा कवी मनाचा राजा आहे. त्यांची काव्य उपलब्ध आहेत संभाजी महाराजांची. एवढंच काय, संभाजी महाराजांचे जे कवी कलश नावाचे छंदोगामात्य जे होते ते तुम्ही बघा. अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगावी. एक कवी कलशानं शिवाजी महाराजांनी जसं नेताजी पालकर जबरदस्तीने मुस्लिम झालेले म्हणून त्यांना धर्मात घेतलं शिवाजी महाराजांनी, तसं संभाजी महाराजांनी सुद्धा धर्ममार्तंडांच्या विरोधात जाऊन, हर्सुलचा एक कुलकर्णी होता, तो सुद्धा असाच मुस्लिम धर्मात त्याला जावं लागलेलं होतं, तर त्याला सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी परत हिंदू धर्मात घेतलेलं होतं. अशी कितीतरी उदाहरणं संभाजी महाराजांच्या बाबतीत आपण देऊ शकतो की जी प्रतिमा त्यांची रंगवली बखरकारांनी त्याच्या नेमके उलटे संभाजी महाराज आहेत. औरंगजेबासंग संभाजी महाराजांची लढाई ही जवळजवळ 1681 पासून ते 1689 पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी हार नाही खाल्लेली. संभाजी महाराज कायम त्यांचं तख्त जिन तख्त होतं, जे घोड्यावरच तख्त असल्यासारखं. कधी रायगडला, कधी कर्नाटकात त्यांनी किती 2-3 वेळा कर्नाटकात जाऊन परत शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं होतं ते त्यांनी सांभाळलं. आणि म्हणून माहीत आहे की जर संभाजी महाराजांनी कर्नाटकातलं राज्य शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं आणि लगेचच 2 वर्षात महाराजांचं निधन झालं, पण ते जे राज्य टिकवलं ते कर्नाटकातला असेल किंवा स्वराज्य, ते संभाजी महाराजांनी टिकवलेलं आहे. म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक आपण म्हणतो, कारण त्यांनी रक्षण केलं स्वराज्याचं. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी केलं होतं. आणि अशा अनेक गोष्टी आपण शंभूराजांच्या सांगू शकतो की त्यांच्या लिखाणाबद्दल आहेत. राजनीतीचं त्यांनी जे लिखाण केलं आहे, म्हणजे बुधभूषण नावाचं त्यांनी सगळे जे काय ग्रंथ होते, राजनीतीपर ग्रंथ जे होते प्राचीन काळापासून त्याचे संभाजी महाराजांच्या काळापर्यंतचे, त्याचं त्यांनी संकलन केलं आणि एक ग्रंथ तयार केला की राजानं कसं राहावं, राजानं हत्तींची परीक्षा कशी करावी, घोड्यांची परीक्षा कशी करावी, या सगळ्या राजनीतीसाठी माणसांची पारख कशी करावी, अशा गोष्टींचं संकलन त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे राज्यकारभार करताना सुद्धा त्यांचं या सगळ्या गोष्टींकडं लक्ष होतं. एवढंच नाही तर संभाजी महाराजांची जी गोव्यावरची स्वारी आहे त्याच्यामध्ये त्यांनी धर्मांध पोर्तुगीजांना कशी जरब बसवली हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. तो सुवर्णाक्षराने लिहून ठेवायचा इतिहास आहे की पोर्तुगीजांचा जो धर्मच्छल मांडलेला होता गोव्यामध्ये, त्याला त्यांनी कशा पद्धतीनं तोंड दिलं आणि तो कसा थांबवला. त्यांनी दुर्ग व्यवस्थापन खूप वेगळ्या पद्धतीनं केलं. कुलाब्याचा किल्ला जो आहे महत्त्वाचं, नंतर मराठ्यांच्या आरमाराची राजधानी झाली कान्होजी आंग्रेंच्या काळात, त्या किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांच्या वेळा चालू होती पण पूर्ण झालेला नव्हता, तो संभाजी महाराजांनी बांधून पूर्ण केला. मराठ्यांचं जे आरमार आहे जे शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झालेलं होतं त्याची ऊर्जित अवस्था ही संभाजी महाराजांच्या काळात आलेली आहे. अशा अनेक गोष्टी आपण शंभूराजांच्याबद्दल सांगू शकतो की ज्या या बखरकारांनी नाटककारांनी रंगवलेल्या पेक्षा वेगळ्या आहेत. खरं तर छावा चित्रपट आलेला आहे, त्याला देशभरातच नाही तर विदेशातून देखील प्रतिसाद मिळतो. अनेक दिवसानंतर संभाजी महाराजांच्या चरित्राचं गौरव करणारा एखादा चित्रपट पाहायला मिळतोय. तुम्ही पाहिला आहे का आणि काय वाटलं तुम्हाला हा चित्रपट पाहून? पहिल्याच दिवशी छावा सिनेमा मी पाहिला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर संभाजी महाराजांचं एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर चित्रण झालं याच्याबद्दल कुणालाही आनंद होण्यासारखा आहे, तो म्हणजे तो मलाही झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या सिनेमामध्ये इतिहासाच्या अनेक चुका आहेत पण संभाजी महाराजांची बदनामी होत नाही याच्यासारखी आनंदायी गोष्ट कुठली नसेल. कारण हा पहिला हिंदीमधला सिनेमा असेल
की जो पहिल्यांदाच निघाला हिंदीमध्ये आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची शूरत्वाची बाजू, संभाजी महाराजांची कवी मनाची बाजू ही त्याच्यामध्ये दाखवली गेलेली आहे. संभाजी महाराजांचं जे हुतात्म्य आहे ते कशा पद्धतीनं झालं ते प्रभावीपणे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यामुळं आणि संभाजी महाराजांची मानवतेची बाजूसुद्धा त्या सिनेमात दाखवली, त्याबद्दल आनंद आहे. पण त्याचबरोबर या गोष्टी होत असतानाच सोयराबाई साहेब असतील यांच्याबद्दल आणि गणोजी शिर्के असतील. गणोजी शिर्के तर शिर्के मंडळी ही खूप अगोदर मोगलांच्याकडे गेलेली होती, पण त्यांचा इतिहास जो दाखवलेला आहे तो इतिहासाशी प्रामाणिकपणे राहून दाखवलेला नाही आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये चुकीच्या दाखवलेल्या आहेत, पण थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते म्हणून आपण काही गोष्टी मान्य करू शकतो. पण त्याचबरोबर सोयराबाई साहेब ह्या अकबराला पत्र लिहितात आणि संभाजी महाराजांना एक प्रकारे त्यांचा अंतिम अध्याय लिहावा त्यांच्या जीवनाचा म्हणून आव्हान करतात. या चुकीच्या गोष्टी आहेत, या इतिहासात कुठंच नाहीत. सम्राट अकबर स्वतःच्या जीवाला घाबरतो आणि रायगडच्या दरबारात येतो आणि सांगतो. अशा कितीतरी गोष्टी या आपण सांगू शकतो की ज्या इतिहासाला धरून नाही आहेत. खरं तर विकिपीडिया हे एक सर्च इंजिन आहे ज्यावर संभाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे, ज्यावरून बघतोय आपण वाद नवीन निर्माण होताना दिसतोय. तुम्ही कसं बघता, कारण आता त्याच्या चौकशीचे देखील आदेश नाही. अशा अनेक ठिकाणी संभाजी महाराजांची बदनामीची केंद्र अजूनपर्यंत चालवली जात आहेत. संभाजी महाराज दिलेर खानाकडे गेलं असं सांगणारी काही मंडळी आहेत, त्यांना त्यातली राजनीती समजलेली नाही. तसंच जुने ह्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणजे जुने बकरी आहेत, ज्या पक्षपाती आहेत, संभाजी महाराजांना बदनाम करणारे आहेत, जुनी जी ही नाटकं आहेत, जुन्या ज्या कादंबऱ्या आहेत, त्याचा आधार घेऊन अजूनसुद्धा संभाजी महाराजांच्यावर बदनामीकारक मजकूर विकिपीडियासारख्या जगामधल्या एका महत्त्वाच्या सर्च इंजिनवर येतो आहे आणि तो काढून टाकायचे प्रयत्न शंभू भक्त करत असतात वारंवार, पण त्याला परत काउंटर करून तो मजकूर तिथं कसाच राहावा म्हणून प्रयत्न करणारी सुद्धा काही नालायक मंडळी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राहून काम करणारे आहेत, विदेशात राहून काम करणारे आहेत. त्याला महाराष्ट्र शासनानंच पायबंद घातला पाहिजे आणि ते घालतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. तर पहिला आपण हे होते इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत. खरं तर संभाजी महाराज यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनचरित्राबद्दल सविस्तरपणानं या निमित्तानं माहिती इंद्रजित सावंत यांनी दिलेली आहे. व्हिडिओ सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.